सरळ बसा एकदम. आपला मणका जो आहे तो सरळ असला पाहिजे. मणका सरळ का ठेवायचा? आपले पूर्वज म्हणजे साधू संत जे होते, ऋषीमुनी जे होते, ते त्यांचा मणका जो होता हा एकदम सरळ ठेवायचे. तपश्चर्या करायचे म्हणजे तुम्हाला तप करायचे ते. ओके, तप करायचे म्हणजे काय करायचे? ते साधना करायची, तपश्चर्या करायची. तपश्चर्याने काय असतं तर आपल्याला ज्ञान वाढून जातं. पण ते सरळ बसायचे असे एकदम. त्याचा मणका जो आहे हा एकदम सरळ असा एकदम सरळ असा, मान सरळ अशी, आणि हात आपल्या गुडघ्यावर म्हणजे मांडीवर हात ठेवायचे असे. ठीक आहे, म्हणजे सरळ बसायचे. सरळ बसण्याने काय होतं तर आपण जे ज्ञान घेत असतो ते आपल्याला परिपूर्ण मिळतं. आपण जे ज्ञान, आपलं ज्ञान असं सरळ सरळ मणका असं तर सरळ उतरतं ते आपलं. बरोबर, आता उतरतं म्हणजे खाली ज्ञान जातं का? तर नाही. त्या जो आपला मेंदू असतो त्याच्यामध्ये जाण्यासाठी पण तोच रूट आहे. मणका सरळ ठेवावा लागतो आपल्याला. ठीक आहे, आज काय झालं, आज आपला क्लास 9 वाजता सुरू होत होता. बरोबर, काही जण 9:05 आले, काही 9:10 आले, म्हणजे आपली 10 मिनिटं गेली. म्हणजे वेळेचं महत्व पाळलं गेलं का आज? आज नाही. का नाही? तर तुम्ही विचार काय केला का आपला 9 वाजता क्लास आहे तर 9 वाजताच आलं पाहिजे. वेळेचं महत्व आज तुम्हाला कळणार नाही, मग कधी कळणार आहे वेळेचं महत्व? वेळ फॉलो कशी करायची असते? तर सकाळ झालेली आहे, आपलं तुम्हाला माहिती होतं आज 9 वाजता क्लास आहे, तुम्हाला 9 वाजता क्लासला येणं गरजेचं आहे. तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला लेट सोडलं तर तुम्ही सांगायला पाहिजे का बाबा मम्मी माझा 9चा क्लास आहे, मला सकाळीच लवकर 8 वाजता तरी कमीत कमी उठव, म्हणजे 8:30 पर्यंत मग मी रेडी राहतो आणि मला 9च्या आधी मला क्लासला पोहोचायचं. ओके, तुम्ही तुम्ही तुमच्या आई वडील तुम्हाला शिकवत नसतील तर काय करायचं? तुम्ही तुमच्या आई वडिलांना शिकवायचं. एवढं क्लिअर आहे? ओके.